श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं, गुरु भक्तांचं आणि सर्व सज्जनांचं चेतना प्रवाह या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून आपण आपल्या चॅनलवरती स्वामी मी काय करू ही सीरीज बनवू शकलो नाही. कारण काय होतं, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. मग बरेच असं जे नॉर्मल प्रश्न होते, जे कमेंटमध्ये आपल्याला नॉर्मल प्रश्न आलेले होते, त्या सर्व प्रश्नांचं उत्तर मी कमेंटमध्येच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4-5 काही असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला आलेले आहेत. तर त्या प्रश्नांवरती आज आपण दादांसोबत चर्चा करणार आहोत. तर चला तर मग स्वामी मी काय करू या सिरीजच्या पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूयात. श्री स्वामी समर्थ. तर पहिला प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. श्री स्वामी समर्थ दादाताई, मी आय-टी कंपनीमध्ये जॉब करत आहे. कामाचे खूप लोड आहे. त्यात काही लोक त्रास देण्याच्या उद्देशाने जास्त प्रेशर देतात. खूप वैतागलो आहे. गेल्या 5 महिन्यापासून मी डिप्रेशनचा सामना करत आहे. घरात मी कुणालाही काहीच सांगू शकत नाही, कारण सर्व जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर आहे. आई-वडिलांनी खूप कष्ट घेऊन रक्ताचे पाणी करून मला इथपर्यंत आणून पोहोचवले आहे. आज पूर्ण परिवार माझ्यावर अवलंबून आहे. वडील आजारी असतात, आई त्यांची काळजी घेते. 2 बहिणी आहेत. एकीचे लग्न ठरलेले आहे, दुसरी पण तिच्या पाठोपाठ लग्नाला येईल. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. माझे आज कर्तव्य आहे, की मी सर्वांना सुखात ठेवले पाहिजे. पण मी खूप भयंकर मानसिक ताणतणावात जीवन जगत आहे. कधी-कधी असे वाटते, की जीवन संपवून टाकावं. कधी-कधी वाटतं सर्व काही सोडून देऊन गुपचूप कुठेतरी दूर निघून जावं. पण बहिणीचा विचार करून स्वतःला सावरतो. डोक्यात खूप नकारात्मक विचार येतात. रात्र-रात्र झोप येत नाही. खूप उपचार करत आहे, पण फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होत आहे. आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. तब्येत खराब होत चालली आहे. जीवन जगणे आता नको वाटत आहे. मी माझा त्रास कोणाला सांगूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही. YouTubeवर खूप व्हिडिओ पाहिले, पण काही फरक नाही. पण गेल्या रविवारी मला तुमचा "स्वामी मी काय करू?" भाग 1 पाहण्यात आला. न जाणे आतून एक आधार भेटल्यासारखं वाटत आहे. माझा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही योग्य व्यक्ती आहात, असे आतून वाटत आहे. म्हणून मी आज तुम्हाला माझे सर्व समस्या, दुःख सांगत आहे. मला आशा आहे की तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करून यातून बाहेर काढाल. मी तुमचा जीवनभर ऋणी राहीन. प्लीज मला हेल्प करा. कृपया माझे नाव सांगू नये ही विनंती. श्री स्वामी समर्थ. या दादांनी आपल्याला असा हा प्रश्न पाठवलेला आहे. तर हे खूपच डिप्रेशनमध्ये आहेत, समस्येत आहेत. तर यांना तुम्ही थोडं जरा खास मार्गदर्शन करा. तर सर्वात प्रथम स्वामी मी काय करू या सिरीजसाठी आपल्याला ज्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत त्या सर्व स्वामी भक्तांचे मनापासून आभार आणि सर्व स्वामी भक्तांना जय स्वामी समर्थ. तर दादांनी जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, ही समस्या जवळपास बऱ्याच तरुणांना आहे आणि ते कोणाला सांगू शकत नाहीत आणि झेलत राहतात आतलं. आणि एक वेळ अशी येते की मग हे डिप्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी वाढत जाऊन त्यांच्या मानसिकतेवरती इतका खोलवरती परिणाम होतो आणि या सर्व गोष्टींचं रूपांतर पुढं कुठेतरी जाऊन मानसिक आजारामध्ये व्हायला लागतं. त्यासाठी थोडं जरी आपल्या मनावरती ताण यायला लागला, डोक्यावरती ताण पाडायला लागेल आणि त्याचा परिणाम आपल्याला खोलवरती होतोय असं जाणवायला लागलं, आपल्याला आपण डिप्रेशनमध्ये चाललेलो आहोत असं जाणवायला लागलं, विचाराचा ताण डोक्यावरती सहन होत नाही आपल्याला असं जर जाणवायला लागलं, तर सर्वात प्रथम मी अशा समस्येमध्ये असलेल्या प्रत्येक केवळ आपल्या स्वामी भक्तासाठीच नाही, तर जे कोणी असतील त्या सर्वांनाच मी एक गोष्ट सांगतो की सर्वात प्रथम तुम्ही ध्यान करायला सुरुवात करा. त्यासोबत तुम्हाला योगासनं करायची. 2-3 योगासनं आहेत, ते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवली जाते. त्या पद्धतीने तुम्हाला ते योगासन करायचं आणि 2-3 प्राणायाम करायचे. 2 जरी प्राणायाम केले तरी खूप आहेत. एक प्राणायाम करायचं आहे तुम्हाला, भ्रामरी प्राणायाम करायचं आणि दुसरा प्राणायाम करायचा आहे तुम्हाला अनुलोम विलोम. हे 2 प्राणायाम तुम्हाला करायचे आणि त्यासोबत पंचगव्य घृत म्हणून एक घृत भेटतं. हे घृत तुम्हाला घेऊन यायचं आहे. दररोज संध्याकाळी झोपताना ते थोडंसं हलकं कोमट पाण्यामध्ये ठेवून त्याला गरम करून घ्यायचं आपल्याला आणि दोन्ही नाकपुड्यामध्ये आपल्या 2-2 थेंब टाकायचे आपल्याला ते झोपण्याच्या अगोदर आणि तेच घृत तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा गरम पाण्यातून घ्यायचं आहे. चमचाभर घृत तुम्हाला घ्यायचं ते आणि ते घेतल्यानंतर तुम्हाला 45 मिनिटापर्यंत काही खायचं नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण ते दूध घेतो त्याच्यानंतर 45 मिनिट आपल्याला अजिबात काही खायचं नाही आणि अगोदर सुद्धा 45 मिनिट काय खाल्लेलं असू नये, याची दक्षता एवढी घ्यायची आपल्याला. म्हणजे सकाळ-सकाळी अनुशापोटी घेतलं तरी तर ह्या गोष्टी तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ध्यान सुरू करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा. तुम्हाला सकाळ संध्याकाळ कधी वेळ भेटतो त्यानुसार तुम्ही वेळ ठरवून घ्यायचा आहे. नित्यनेमानं तुम्हाला 10 ते 15 मिनिट किंवा 20 मिनिट, अर्धा तास जर करू शकला तर अतिशय उत्तम. अर्धा तास तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, ध्यान करायचं आहे आणि ध्यान कसं करायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल
तर आपल्या चॅनेलवरती एक आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. माझे स्वामी आई सहज ध्यान असं नाव आहे त्याचं. तो व्हिडिओ जो आहे, तो व्हिडिओ सर्वसामान्यापासून प्रत्येकाला ध्यान करता यावं यासाठी आपण खास बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला चालू करून शेजारी ठेवून द्यायचा आहे आणि तुम्हाला शांत बसायचं फक्त. आणि ध्यानामध्ये तुम्हाला जसं सांगितलं जायला लागलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला फक्त पुढं चालत राहायचं आहे त्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये. 4-5 दिवस जर तुम्ही सलग केलं, तर 4-5 दिवसानंतर तुम्हाला असं जाणवायला लागेल, की तुम्ही ध्यानामध्ये उतरत चाललेला आहात हळू-हळू. अत्यंत सोप्या पद्धतीने प्रत्येकाचं ध्यान कसं लागेल आणि प्रत्येकजण ध्यानाच्या मार्गावरती कसा चालू शकेल, यासाठी आपण खास व्हिडिओ त्या पद्धतीने तो बनवलेला होता. तर त्या व्हिडिओचा तुम्हाला पूर्ण लाभ घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ध्यान एकच गोष्ट अशी आहे, ध्यानाचा परिणाम आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती, विशेष करून आपल्या ज्ञानतंतूवरती, आपल्या मेंदूतील न्यूरॉन्सवरती याचा अतिशय खोलवरती परिणाम होतो. कुठल्याही प्रकारचा जर मानसिक आजार असेल, तर पहिल्यांदा तुम्ही ध्यान करायला सुरुवात करा. कुठल्याही प्रकारचं तणाव जर तुमच्यावरती असेल, तर ध्यान करायला सुरुवात करा. चिंता जर कुठली तुम्हाला जास्त सतावत असेल, तर ध्यान करायला सुरुवात करा. ओव्हर थिंकिंग जर होत असेल, जास्त विचार जर तुम्ही करत असाल अनावश्यक, तर तुम्ही ध्यान करायला सुरुवात करा. किंवा तुमचं मन तुम्हाला कल्पनेमध्ये सतत घेऊन जाते, कल्पनेमध्ये राहताय तुम्ही, तर तुम्ही ध्यानाला सुरुवात करा. किंवा कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार असेल किंवा मानसिक रोगाशी तुम्ही झुंजत असाल, तर तुम्हाला ध्यानाला सुरुवात करायची आहे. ध्यान प्रत्येक मानसिक आजारावरचं, प्रत्येक मानसिक रोगावरचं, प्रत्येक मानसिक असंतुलनावरचं, प्रत्येक मानसिक समस्यावरचं रामबाण औषध आहे. तर तुम्हाला ध्यानाला सुरुवात करायची आहे. आणि ध्यानाची जी गोष्ट सांगत आहोत आपण, की आता उपजलेली गोष्ट नाही आहे. लाखो वर्षापासून आपल्या ऋषीमुनीपासून चालत आलेली गोष्ट आहे. फक्त आपण त्याच्यापासून दूर होत गेलो. ध्यानाचे एवढे फायदे आहेत, हे तर सर्व मानसिक फायदे तर होणारच आहे ध्यानाने. त्यासोबत तुम्हाला आरोग्याचे सुद्धा लाभ होणार आहेत. तुमचं स्वास्थ्य चांगलं राहणार आहे. आपली जी पचन संस्था आहे, त्या पचन संस्थेवरती ध्यानाचा प्रभाव पडतो. आपल्या रक्तावरती ध्यानाचा प्रभाव पडतो. आपल्या सप्त धातूवरती ध्यानाचा प्रभाव पडत असतो. त्यामुळं ध्यान प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. आणि ह्या ध्यानाशी प्रत्येकजण जोडावं, प्रत्येकजण ध्यानाकडे वळावं आणि प्रत्येकाला ह्या ध्यानाचा फायदा पूर्णपणे घेता यावा, म्हणून तो खास व्हिडिओ आपण बनवलेला होता. आणि शास्त्रामध्ये सुद्धा ध्यानाचा इतका मोठा महिमा सांगितलेला आहे. नास्ति ध्यानं समम यज्ञम, नास्ति ध्यानं समम तपम, नास्ति ध्यानं समम ध्यानम, नास्ति ध्यानं समाचरे. म्हणजे ध्यानासारखं कुठलंही यज्ञ नाही, ध्यानासारखं कुठलंही तप नाही, ध्यानासारखं कुठलंही दान नाही आणि ध्यानासारखं कुठलंही श्रेष्ठ आचरण नाही, असे शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर ध्यान साधना जी आहे ती सर्व साधनामध्ये श्रेष्ठ साधना आहे. तुम्ही भक्ती करत असाल, जप करत असाल, तप करत असाल, नामस्मरण करत असाल किंवा कुठल्याही प्रकारचं कर्मकांड जर तुम्ही करत असाल आणि त्यासोबत जर तुम्ही ध्यान करत असाल, तर तुम्ही जे कुठलं कर्मकांड करताय किंवा जे कुठलं साधना करताय, भक्ती करताय, नामस्मरण करताय किंवा जे काय करताय तुम्ही, त्या सर्वाचं फल तुम्हाला डबल भेटतं. फक्त ध्यान केल्यामुळे. मी जर जप करत असेन आणि त्यासोबत मी दररोज ध्यान करत असेन 5-10 मिनिट, तर त्या जपाचं पुण्य मला डबल भेटतं. मी जर नामस्मरण करत असेल आणि त्यासोबत मी जर रोज ध्यान करत असेल, तर त्या नामस्मरणाचं फल मला डबल भेटतं. ध्यानामुळे जर कुठली दुसरी क्रिया जरी होत असेल, तर त्याचं फळ आपल्याला डबल जास्त भेटतं आपल्याला. तर ह्या सर्व गोष्टी अशा आहेत आणि सर्वांना जास्तीत जास्त लाभ व्हावा. प्रत्येकजणच आपल्या स्वामी परिवारामध्ये नामस्मरण करणारे हजारो स्वामी भक्त आहेत, जप करणारे हजारो स्वामी भक्त आहेत. तर त्यांना ते जे नामस्मरण करत आहेत, भक्ती करत आहेत, ते जे उपासना करत आहेत, त्याचं फल जे आहे, तर ते त्यांना दुप्पट होऊन भेटावं, डबल होऊन भेटावं, म्हणून तो आपण ध्यानाचा व्हिडिओ बनवून YouTubeवरती अपलोड केलेला होता. तर मला सर्वांना सांगायचं आहे, की त्या ध्यानाच्या व्हिडिओचा सर्वांनीच पूर्णपणे लाभ घ्या. ज्यांना फक्त मानसिक समस्या आहे त्यांनीच नाही. ध्यान हे प्रत्येकाने करायची गोष्ट आहे. ध्यान आपल्या जीवनामध्ये उतरवायची गोष्ट आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ध्यान असणं आवश्यक आहे. तर ध्यान प्रत्येकाने करायला सुरुवात करा. तर दादाने मी एवढं सांगेन, की तुम्ही ध्यानाला सुरुवात करा आणि त्यासोबत तुम्हाला जे आसन सांगितलेलं आहे, प्राणायाम सांगितलेलं आहे आणि जे औषधी सांगितलेलं आहे, ते औषधी घ्यायला सुरुवात करा. तुमच्या सर्व समस्या दूर होऊन जातील. तर तुम्ही अतिशय सुंदर आणि सखोल मार्गदर्शन केलात. बऱ्याच दिवसापासून माझ्या मनातही अशी इच्छा होती, की आपले जे स्वामी भक्त दादा आणि साई आहेत, त्यांना सर्वांना ध्यानाचा महिमा समजायला पाहिजे. भक्ती तर सर्वजणच करतात, पण त्यासोबत ते ध्यान जर करतील, तर त्यांची जी भक्तीमध्ये प्रगती आहे, ती आणखीन थोडीशी व्यवस्थित होत जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एका जागी असं पण ऐकलंय, की जे लोक ध्यान करतात, त्यांची प्रार्थना भगवंत तात्काळ ऐकतात. असं मी ऐकलेलं आहे. तर ध्यानाचा महिमा तुम्ही सांगितलात हे छान झालं.
तर तुम्हीही आजपासूनच ध्यानाला सुरुवात कराल अशी आशा करते आणि आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे मी वळते. तर दुसरा प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. दादा ताई श्री स्वामी समर्थ. संकल्प कसा करावा? साहित्य आणि मंत्र आणि पूर्ण विधी सांगा असं विचारलेलं आहे. अथर्व देशमुख या दादांनी हा प्रश्न केलेला आहे आणि आजच सकाळी आणखीन एका दादांनी प्रश्न केलेला आहे, की ताई संकल्प कसा करायचा सांगा. तर त्यांचं नाव आहे खंडराज भांडे. या दोघांचा हा प्रश्न आहे, की संकल्प कसा करावा? त्याच्यासाठी काय विधी लागते? याची माहिती सांगा असं याने म्हटलेलं आहे. तर यांना थोडंसं मार्गदर्शन. तर काही शास्त्र मर्यादा असल्यामुळं, गुरु परंपरेच्या काही मर्यादा असल्यामुळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं, की आम्ही ते सांगू शकत नाही. तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या सर्व गोष्टी अशा जनरल व्हिडिओमध्ये, सार्वजनिक व्हिडिओमध्ये सांगता येत नाही. त्यामुळं फक्त सामग्री जी काही लागणार आहे, ते आपण सांगू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे फुलं. तिसरी गोष्ट घ्यायची तुम्हाला गंध किंवा कुंकू वगैरे चालतंय. आणि चौथी गोष्ट तुम्हाला लागणार आहे पांढऱ्या तीळ लागणार आहे तुम्हाला. आणि पाचवी गोष्ट जी आहे, ते एक तर तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे. शुद्ध गंगाजल जर भेटत नसेल तुम्हाला, तर तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचं आहे, शुद्ध जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 थेंब गोमूत्र टाकून वापरू शकता. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला संकल्प घेण्यासाठी लागतात, संकल्प करण्यासाठी लागतात. आणि संकल्प कसा करायचा असतो, हे प्रत्येक साधना विधीवर अवलंबून आहे. तुम्ही ज्या कुठल्या गोष्टीसाठी साधना करताय, त्यानुसार संकल्प असतात. तुम्ही धनप्राप्तीसाठी जर साधना करत असाल, तर त्याचे संकल्प वेगळे असतात. यश प्राप्तीसाठी जर तुम्ही करत असाल, तर त्याचे संकल्प वेगळे असतात. तर तुम्ही ज्या कुठल्या गोष्टीसाठी करताय, त्या प्रत्येक गोष्टीसाठी संकल्प वेगळे असतात आणि त्यासोबतच मंत्रसुद्धा वेगळे असतात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मेंबरशिप सुरू केलेली आहे. त्या मेंबरशिपमध्ये तुम्ही छोटीशी मेंबरशिप जरी घेऊ शकत असाल, तर त्या ठिकाणी येऊन तुम्ही ते घेऊ शकता मेंबरशिप. आणि मेंबरशिप घेतल्यानंतर ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील. मेंबरशिपमध्ये कसं आहे, जे जॉइन होणार आहेत लोकं, ज्यांना गरज आहे तेच लोकं जॉइन होणार. तर आपण व्यवस्थित रीतीने सर्व एकदम खुलेपणाने सांगू शकतो. सांग तर मेंबरशिपमध्ये ज्यांना आवश्यक आहे तेच येणार आहे त्या ठिकाणी आणि योग्य तेच लोकं तिथे असणार आहेत. ज्यांना खरोखर गरज आहे त्या गोष्टीची तेच लोकं तिथे असणार आहेत. आणि मेंबरशिपचे इतर फायदेसुद्धा आहेत भरपूर. तुम्हाला लाईव्हसुद्धा भेटणार आहे. लाईव्हसुद्धा तुम्ही हे करू शकणार आहात आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा सहभाग घेणार आहे. मला जशी वेळ असेल त्यानुसार. तर ह्या सर्व गोष्टी त्याचे प्लस फायदे तुम्हाला भेटणार आहेत आणि मेंबरशिपमध्ये तुम्ही जे काही प्रश्न विचारणार आहात, ते सर्व प्रश्न थेट ताईकडून माझ्याकडे येणार आहेत आणि सरळ-सरळ तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता आणि सर्व माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. दादा ताई तुम्हा दोघांना सादर प्रणाम. मी सौ भाग्यश्री पाटील पुणे. आमच्या घरातील सर्व व्यक्ती स्वामींना मानतात आणि स्वामींची सर्वजण मनोभावे भक्ती करतात. स्वामी कृपेने सर्व काही खूप उत्तम आहे. दोन्ही मुले पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये जॉबवर आहेत. मोठी सून शिक्षिका आहे, लहान सून बँकेत आहे. जीवनात काहीच कमी नाही, सर्व काही भरपूर आहे. अलीकडे आतून एक गोष्ट सतत खटकत आहे. आम्ही घरात प्रत्येक 15 दिवसातून एकदा नॉनव्हेज बनवून खातो. बाहेरही खातो. मी त्या संदर्भात अनेक स्वामी भक्तांना विचारले आहे. पण बऱ्याच जणांनी अढांतरी उत्तर दिली. तर काही स्वामी भक्तांनी असे सांगितले, की स्वामींनी खाऊ नये असे कुठेही सांगितले नाही. भक्तीसाठी भाव शुद्ध लागतात. काय खातो ते नाही. आम्ही खातो आणि स्वामींची भक्ती पण करतो. स्वामींची आमच्यावर खूप कृपा आहे. तर नेमकं काय करावे हे मला कळत नाही. तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही सर्वांनी पाहिले आहेत. नवीन व्हिडिओ आला की आम्ही सर्वजण आवर्जून वेळ काढून पाहतो. तुमचे शब्द मनाला स्पर्श करतात. कृपया मार्गदर्शन करा. तुम्ही नाही बोललात तर आजपासून आम्ही कायमचे सर्वजण नॉनव्हेज खाणे बंद करू. योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ज्या स्वामी भक्त ताईने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, की मांसाहार करायचं का नाही? आणि त्यांनी बऱ्याच स्वामी भक्तांना सुद्धा विचारलेलं आहे, पण समाधानकारक उत्तर त्यांना भेटलेलं नाही. आणि बरेच जण असे बहादूर लोकं त्यांना भेटले, की करू शकता तुम्ही. आम्ही करतो आणि भक्ती पण करतो आम्ही. स्वामींची कृपा पण आमच्यावरती आहे. स्वामींना फक्त शुद्ध भाव लागतात आपले. आपण काय खातो ते नाही. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, तर याच्यातून आणखीन ते गोंधळात पडलेले असतील. तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, स्पष्ट सांगायची आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची जर साधना करत असाल, तुम्ही अध्यात्माच्या मार्गावरती असाल, तुम्ही जर भक्तीच्या मार्गावरती असाल, तुम्ही जर कुठल्याही प्रकारची उपासना जर करत असाल, तर शास्त्रामध्ये जो निषिद्ध आहार सांगितलेला आहे, त्याचं पालन प्रत्येकालाच करावं लागतं.
आणि तुम्ही जर म्हणत असाल की काही फरक पडत नाही, तर खूप मोठा फरक पडतो. तुमचं उद्दिष्ट काय आहे? तुमचं लक्ष काय आहे? ध्येय काय आहे? त्याच्यानुसार तुम्हाला चालायचं आहे. बरोबर. आपली मनमानी करण्यासाठी किंवा आपलं मन जे सांगते ते ऐकण्यासाठी किंवा आपल्या वासनापूर्तीसाठी वाटेल ते तर्क देऊन, वाटेल ते नियम वाटेल तसं फिरवून आपल्याला चालायचं नाही. आपल्याला केवळ शास्त्रसंमत मार्गावरून जायचं आहे. शास्त्रनिर्दिष्ट मार्गावरून आपल्याला चालायचं आहे. शास्त्राच्या अनुकूल आपल्याला राहायचं आहे. शास्त्राच्या अनुकूल आचरण आपल्याला करायचं आहे. शास्त्राला जर सोडून तुम्ही जर काय करत असाल, शास्त्रनिषिद्ध जर गोष्टी तुम्ही करत असाल, तर तुम्ही कितीही श्रेष्ठ भक्त असा, कितीही भक्ती करत असाल, दिवसभर जरी नामस्मरण करत असाल तुम्ही, तरीसुद्धा तुमची भक्ती भगवंताला प्रिय नाही. ज्या देवाला तुम्ही मानता, त्या कुठल्याच देवाला ती मान्य नाही. पहिली गोष्ट ही व्यवस्थित समजून घ्या सर्वांनी. अध्यात्माच्या मार्गावरती चालत असताना, आत्मज्ञानाच्या मार्गावरती चालत असताना, कुठल्याही प्रकारची सात्विक उपासना करत असताना, कुठल्याही प्रकारची सात्विक साधना जर तुम्ही करत असाल, तर मांसाहार, मद्यपान किंवा इतर व्यसनं करणं पूर्णपणे निषिद्ध आहे. अशा व्यक्तीची भक्ती भगवंत स्वीकार करत नाही. स्पष्ट सांगायचं म्हणजे. याच्यामध्ये एक गोष्ट आहे, ज्या लोकांना खरोखर काहीच प्राप्त करायचं नाही, ज्यांना केवळ नावापुरती भक्ती करत राहायची आहे, ज्यांना केवळ नाव औपचारिकता म्हणून भगवंताची भक्ती करायची आपल्याला, पण औपचारिकता उगा म्हणजे बरोबर. स्वामींचा भक्त आहे. फक्त एवढं एक शिक्का मारून फिरायचं फक्त आपल्याला. असं जर असेल, तर त्यांच्यासाठी सर्व मार्ग मोकळे. कारण त्यांचा आणखीन बऱ्याच जन्मामध्ये येणं-जाणं चालू असणार. पण ज्यांना खरोखर आपलं प्रपंच करत-करत, आपला संसार करत-करत, भौतिक जीवन जगत-जगत ज्यांना आपलं आत्मकल्याणसुद्धा करून घ्यायचं आहे, आपल्या मानव जन्माचं जे अंतिम उद्दिष्ट आहे, ते प्राप्त करायचं आहे. स्वामींना जे खरोखर द्यायचं आहे आपल्याला, ते आपल्याला घ्यायचं आहे. तर ती स्वामी कृपा प्राप्त करण्याची इच्छा ज्यांच्यामध्ये आहे किंवा स्वामींना जे काही द्यायचं आहे, ते घेण्याची इच्छा ज्यांच्या मनामध्ये आहे, त्यांनी शास्त्रामध्ये ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, ते पाळणं अतिशय आवश्यक आहे. मुळात एक गोष्ट व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. मी जर स्वामी भक्तीच्या मार्गावरती असेल किंवा कुठलीही सात्विक उपासना करत असेल, कुठल्याही सात्विक मार्गावरती मी चालत असेल, हे सर्व जे आहे ना, आहार, तामसिक आहार जो आहे, हा तामसिक आहार तामसिक साधनेमध्ये चालतो. तिथे सगळं चालतं, रक्त, मांस, हाडंसुद्धा चालतात तिथं. पण तुम्ही जर अध्यात्माच्या मार्गावरती असाल, तुम्ही भगवान शंकराची जर उपासना करत असाल, तुम्ही भगवान श्रीहरीची उपासना करत असाल, तुम्ही भगवान नारायणाची उपासना करत असाल, भगवान श्रीकृष्णाची किंवा भगवान श्रीरामाची उपासना करत असाल तुम्ही, किंवा तुम्ही आदिमाया, जगदंबा तिच्या कुठल्याही रूपाची उपासना जर तुम्ही करत असाल, सात्विक उपासना, किंवा तुम्ही भगवान दत्तात्रेयांचे भक्त असाल, किंवा तुम्ही स्वामी महाराजांचे भक्त असाल, तर पहिल्यांदा एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. जे लोक असे तर्क देतात की मांसाहार चालतो, कुठं सांगितलेलं आहे, तर जे लोक असे तर्क देतात की स्वामी महाराजांनी कुठं सांगितलेलं आहे मांसाहार करू नका असं, त्याने तर केवळ शुद्ध भाव मागितलेले आहे. स्वामी महाराजांनी सांगितलेलं नाही ना, तर शास्त्राने सांगितलेलं आहे तुम्हाला. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे काय खायचं, काय खायचं नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आहार कसा असायला पाहिजे आपला. ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला संताकडून जर भेटली नाही असं जर वाटत असेल, तर ती गोष्ट तुम्ही शास्त्रामध्ये शोधू शकता. शास्त्र जे सांगतात तेच संत सांगतात, आणि संत जे सांगतात तेच शास्त्र सांगतात. शास्त्र आणि संत एकमेकाला पूरक आहेत. जर एखादी गोष्ट संताकडून तुम्हाला भेटली नसेल, तर तुम्ही ते शास्त्राकडून घेऊ शकता, आणि एखादी गोष्ट जर शास्त्राकडून तुम्हाला भेटत नसेल, तर ते संत सांगू शकतात तुम्ही. काही लोक काय करतात, आपली वासना जी आहे, आपली जी आंतरिक वासना आहे, ती वासना पूर्ती करून घेण्यासाठी वाटेल तसे तर्क देऊ लागतात. जे नियम आहेत, त्या नियमाला पाहिजे तसं आपल्या मनानुसार वळवतात. जे नियम आहेत, त्या नियमांना ते आपल्या मनानुसार वळवायला सुरुवात करतात. आणि इतर लोकांना सुद्धा ते तर्क देऊन त्यांची सुद्धा श्रद्धा जी आहे, आस्था जी आहे, त्यांची जी भक्ती आहे, त्या भक्तीला सुद्धा तडा लावण्याचा प्रयत्न करतात. तर याच्यामध्ये स्पष्ट एक गोष्ट सांगायची म्हणजे अशी आहे, की सात्विक आहाराला शास्त्रामध्ये पहिल्यांदा प्राधान्य दिलेलं आहे. एवढी तर गोष्ट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. जैसा खाओ अन्न वैसा बने मन, जैसा पिओ पाणी वैसी बने वाणी. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तुम्ही ज्या प्रकारचं अन्न खाणार आहात, त्याच प्रकारची तुमची मती बनणार आहे, त्याच प्रकारचे तुमचे विचार बनणार आहेत, त्याच प्रकारचे तुमचे भावसुद्धा बनणार आहेत. आणि तुमचा जसा भाव असतो, जसे विचार असतात, तसंच तुमचं आचरण असतं, तसेच तुमचे कर्म असतात, आणि जसे तुमचे कर्म आणि आचरण असतं, तसंच तुमचं चरित्र बनतं. तर ह्या गोष्टी इथपर्यंत परिणाम करतात. जे लोक म्हणतात ना, की खाण्यानं काय होणार, तर खाण्यानं एवढं सगळं होतं. तर ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, आहार शुद्ध्यो तत्वशुद्धी, तत्वशुद्धी ध्रुवा स्मृती. जर तुमचा आहार शुद्ध असेल,
तरच तुमची शुद्धी होणार आहे. तुमचे विचार शुद्ध असणार आहेत, तुमचे भाव शुद्ध होणार आहेत आणि तुमचे भाव आणि विचार जर शुद्ध असतील, तरच तुम्ही भक्तीच्या मार्गावरती चालू शकणार आहे. तरच त्या भगवंताला तुमची भक्ती स्वीकार आहे. थोडंसं मी स्पष्ट बोलत आहे या गोष्टीवरती. जे लोक असे तर्क देतात की चालू शकतं, आम्ही करतो ते. तुम्हाला कोणी परवानगी दिली आहे ती? तुम्ही म्हणता स्वामी महाराजांनी कुठं सांगितलेलं आहे? करा असं कुठं सांगितलेलं आहे? या गोष्टीचा विचारच करत नाही. विचार करणं गरजेचं आहे ना. करा असं तरी कुठं सांगितलेलं आहे स्वामी? ही पण गोष्ट आहे, दुसरी बाजू पण आहे. मग ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टीच्या मध्ये आपली वासना आहे. मला स्वामी भक्त सुद्धा दाखवायचं आहे समाजाला. मी स्वामींची भक्ती करतो हे पण मला दाखवायचं आहे आणि दुसरीकडं मला चांगल्या गोष्टींचाच आधार बनवून मला माझी वासना सुद्धा पूर्ण करायची. तर ही माझी आंतरिक जी वासना आहे, ह्या जिभेची जी वासना आहे माझी, त्या वासनेचा मी गुलाम आहे. ह्या जिभेचा मी गुलाम आहे. ईश्वराच्या भक्तीपेक्षा किंवा ईश्वराला काय अपेक्षित आहे त्यापेक्षा किंवा ईश्वराला कसे भक्त प्रिय आहेत, या सर्व गोष्टीपेक्षा, या सर्व गोष्टीमध्ये महत्त्वाची मला काय आहे? माझी वासना, जी केंद्रस्थानी बसलेली आहे. आणि ही माझी आंतरिक वासना पूर्ण करून घेण्यासाठी मी शास्त्राचाच आधार घेऊन, चांगल्या गोष्टीचाच आधार घेऊन मी असे काही तर्क द्यायला सुरुवात करतो. असे काही मार्ग काढतो त्याच्यातून, की माझी वासना सुद्धा सुरक्षित राहायला पाहिजे आणि दुसरीकडे मी भक्त आहे हे पण सिद्ध व्हायला पाहिजे. हे सर्व जे तर्क आहेत ना, हे सर्व तर्काचं कुंपण उभं करायचं आहे मला. कशाच्या भोवताली? वासनेच्या भोवताली. एकदा काय झालं, मला एक असाच व्यक्ती भेटला आणि मी त्या ठिकाणी त्यांना सांगत होतो की तंबाखू खाणं चुकीचं आहे. तर तो म्हणाला की तंबाखू खाणं चुकीचं आहे असं तुम्ही सांगताय. जर ही गोष्ट चुकीची राहिली असती तर भगवंतांनी बनवली नसती. भगवंतांनी ती बनवलेली आहे म्हणताना चांगल्यासाठीच बनवलेली आहे, खाण्यासाठीच बनवलेली आहे. असं तर्क त्यांनी मला दिलं. मी म्हटलं की ठीक आहे, तुमची गोष्ट मला मान्य आहे. माझी पण एक गोष्ट तुम्ही मान्य करा. भगवंतांनी जसं तंबाखू बनवलेला आहे, तसं धोत्र्याचं झाड पण बनवलं आहे. तुम्ही त्या धोत्र्याची पानं घेऊन का खात नाही? ते पण बनवलेलंच आहे ना. मग तुम्हाला ते विषारी वाटतं आणि हे चांगलं वाटतं तुम्हाला. मग हे ठरवलं कोण? तुम्हीच ठरवलेलं. भगवंतांनी ठरवलेलं नाही. मग ही तुमची जी विवेकबुद्धी आहे, ही विवेकबुद्धी तुम्ही कुठं वापरणार? जर त्या विवेकबुद्धीचा आपण त्यागच केला आणि पाहिजे ते तर्क जर द्यायला लागलो आपण, तर त्या ठिकाणी फक्त आपलं पतन निश्चित आहे. फक्त त्या ठिकाणी आपलं पतन होणार आहे. चांगल्या मार्गावरती जरी असलो आपण आणि तर्क देऊन आपण चुकीच्या जर गोष्टी करत असलो, तर आपलं त्या ठिकाणी पतनच निश्चित आहे. तर ह्या गोष्टीमध्ये एक सूक्ष्म चिंतन करण्याची गोष्ट ही आहे, की प्रकृतीचा एक सिद्धांत आहे. तुम्ही जे काही प्रकृतीला देता, प्रकृतीमध्ये तुम्ही जे काही गोष्टी सोडता, त्या गोष्टी प्रकृती तुम्हाला 10 पट बनवून तुमच्याकडं रिटर्न पाठवते. कर्माचा एक सिद्धांत आहे. तुम्ही जे काही कर्म करता, त्या कर्माचं फळ तुम्हाला निश्चित भोगायचं आहे. प्रकृती तिच्या पद्धतीने काम करणार आहे. कर्मसिद्धांत त्या पद्धतीने काम करणार आहे. कारण ईश्वराने दोघांना सांगितलेलं आहे, कुठेही ॲडजस्टमेंट करायची नाही आपल्याला. अगदी मी जरी येऊन आडवा उभा राहिलो, तरी सुद्धा तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची नाही. इथपर्यंत आहे, की प्रकृती भगवंताला सुद्धा कर्माचे फळं भोगायला लावते. साक्षात भगवंत जरी असले, तरी त्यांना सुद्धा त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागलेली आहेत इथे. कर्मसिद्धांत एवढा अकाट्य आहे. प्रत्येकावरती लागू आहे. भोगावंच लागतं ते. बरोबर. आपण जे करतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला भोगावी लागते. मग असं असताना एक सूक्ष्म चिंतन आपल्याला करायचे, की आपण ज्या जीवाची हत्या करून, त्याचं मांस भक्षण करून, दुसरीकडे आपण मंदिरात जाऊन प्रार्थना करतो भगवंताला, देवा मला सुखी ठेव. माझ्या जीवनातले सर्व दुःख दूर कर. एका जीवाची हत्या झालेली आहे तुमच्यामुळे. बरोबर. तुम्हाला थोडंसं दुःख सहन होत नाही. थोड्याशा समस्या आल्या, अडचणी आल्या, तर तुम्ही देवापुढे हात जोडून बसता. मला वाचव म्हणता तुम्ही. त्याचा जीव मारलेला आहे तुम्ही. त्या निर्दोषाने निष्पाप जीवाची हत्या केलेली आहे तुम्ही. आणि त्याची हत्या करून, त्याचं मांस खाऊन, आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करून तुम्ही देवापुढे जाऊन बसताय संकट आल्यानंतर. तो मूर्ख आहे का? त्याला समजत नाही काहीच. डोळ्यावरती कापड बांधून बसलेला आहे का तो? त्याला सर्व गोष्टी समजतं. तुम्ही काय करून आलात आणि कितीही तुम्ही कनवाळूपणा दाखवलं, कितीही द्यायची भीक मागितलं, अडचण आल्यानंतर तुम्ही देवापुढे कितीही जरी काही जरी केलं, पण असे कर्म ज्यांचे आहेत, त्या व्यक्तीवरती ईश्वर कधीही दया दाखवत नाही. ही गोष्ट स्पष्ट लक्षात घ्या. प्रत्येक जीवामध्ये तोच परमात्मा वास करत आहे. तुम्ही त्याने बनवलेली एक सुंदर मूर्ती,
नष्ट करून कशासाठी? आपल्या जिभेची वासना पूर्ण करण्यासाठी, आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी. मला खायला चांगलं लागते ना, मला टेस्ट लागते त्याचं, मला आनंद भेटतो ते खाताना. म्हणून मी त्या जीवाची हत्या करून मग त्याच्यावरती काय बेतत असेल, त्याला काय होत असेल त्रास, त्याच्या भावना किती दुखावत असतील, त्याचं मन काय म्हणत असेल, त्याला किती वेदना होत असतील, त्याचा आत्मा कसं तरपडत असेल, ह्या सर्व कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मी निर्दयीपणानं का खातो? कारण ही जी एवढीशी जीभ आहे ना, त्या जिभेचा मी गुलाम आहे. ही जीभ मला महत्वाची आहे. भगवंताने सृष्टीमध्ये एक सुंदर जीव जो बनवलेला आहे, तो जीव मला महत्वाचा नाही आहे. माझी जीभ मला महत्वाची. ह्या जिभेचे चोचले पूर्ण होणं मला महत्वाचं. आणि दुसरी एक चिंतन करण्याची गोष्ट ही आहे, ज्या पशुचं मांस तुम्ही खात आहात, त्या पशुची हत्या झालेली आहे. आत्मा नाही आहे त्याच्या देहामध्ये. पण ज्या देहामध्ये आत्मा नसतो, त्या देहाला काय म्हणतो आपण? डेड बॉडी म्हणतो. मग तुम्ही एका डेड बॉडीचं मांस खाता. म्हणजे तुम्ही एका मृतदेहाचं, म्हणजे एका प्रेताचं मांस खात आहात तुम्ही. प्रेताचं जे मांस खातात, ते अत्यंत हीन दर्जाचे पशु किंवा राक्षस कुळातले असतात, असुर असतात ते. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या. आपण ज्या गोष्टी करत आहोत, त्या गोष्टी शास्त्रानुकूल आहेत का? एखाद्या जीवाला त्रास देऊन आपण परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. ज्या व्यक्तीला धर्मापेक्षा, नीतीपेक्षा, मानवतेपेक्षा, शास्त्रापेक्षा, भगवंतापेक्षाही आपली वासना महत्वाची आहे, अशा व्यक्तीवर ईश्वर दया दाखवतील असं वाटते. ज्या वेळेस त्या जीवाची हत्या झालेली आहे, ती हत्या होत असताना त्या जीवातून, त्याच्या आत्म्यातून, त्याच्या ज्या काही भावना तरंग बाहेर पडलेले आहेत, ते प्रकृतीमध्ये गेलेले आहेत. ते रिटर्न होणार आहे कधी ना कधी. आणि परत कर्मसिद्धांतामध्ये तो अडकलेला व्यक्ती. आणि परत तुम्ही त्याचं जाऊन मांस जर खात असाल, तर तुम्ही त्याचे भागीदार झालात. तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, असे कर्म करणारे लोक प्रकृतीच्या बंधनात पण अडकतात, कर्मबंधनात पण अडकतात. त्यासोबत असे काही पण कुतर्क देऊन दुसऱ्याला सुद्धा त्या दरीमध्ये खेचून घेतात. तर अशा कुठल्याही चुकीचा तर्क देणाऱ्या व्यक्तीपासून आपण सावध राहणं अतिशय महत्त्वाचं. जर आपल्याला खरोखर ईश्वराची कृपा प्राप्त करायची असेल आणि याच जन्मामध्ये जर आपल्याला काहीतरी प्राप्त करायचं असेल, मानव जन्म ज्यासाठी भेटलेला आपल्याला, ते लक्ष जर आपल्याला गाठायचं असेल, ते ध्येय जर आपल्याला गाठायचं असेल, तर आपल्याला ह्या सर्व गोष्टीची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. तर मी ताईंना एवढंच सांगेन, की अशा कुतर्क देणाऱ्या लोकांपासून सावध राहा. आपल्यामुळे कुठल्याही निष्पाप जीवाची हत्या होता कामा नये. तर आपल्याला आपल्यामध्ये दैवी संपदा वाढवायची आहे, आसुरी संपदा नाही. त्या सर्व गोष्टी आसुरी संपदेमध्ये येतात. दैवी संपदेमध्ये ज्या गोष्टी येतात, त्या सर्व गोष्टी आपल्याला वाढवायच्या. आणि भक्तीच्या मार्गावरती, अध्यात्माच्या मार्गावरती जर खरोखर काहीतरी प्राप्त करायचं असेल, तर आपला आहार, आपले विचार, आपलं आचरण सर्वच बाजूनी आपण सात्विक असणं गरजेचं आहे. सात्विकतेला प्राधान्य द्या जीवनामध्ये आणि आपल्या आहारातून ह्या सर्व गोष्टी बंद करा. आणि तुमच्या संपर्कामध्ये जेवढे भक्तजन आहेत, त्या प्रत्येकांना सांगा, की यापुढे आपल्याला प्रेताचं मांस भक्षण करणारं पशु आपल्याला बनायचं नाही. आपल्याला मानव बनायचं आहे. आपण मानव आहोत. आपल्याला एक पायरी खाली उतरून दानव बनायचं नाही आपल्याला. आपल्याला मानवातून देवत्वाकडे जायचं आहे. एक पायरी वरती जायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म भेटलेला आहे. तर एवढं मी ताईंना सांगू इच्छितो. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, लोकांना मी चांगल्या गोष्टी सांगतो, पण लोक ऐकत नाहीत. त्यांना मी भक्ती, सेवा, साधना करायला सांगतो, पण लोक माझीच टिंगल-टवाळी करतात. तर मी माझ्या नात्यातील लोकांना सुद्धा या सर्व गोष्टी सांगतो, पण ते माझी टिंगल-टवाळी करतात, असं दादांनी सांगितलं. मला वाटते की सर्वांचे कल्याण व्हावे, पण लोक मला चुकीचे समजतात. मी काय करू? असं दादांनी प्रश्न विचारलेला आहे. तर ज्या दादांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे, त्यांना एकच मी सांगू इच्छितो, भूक तुम्हाला लागलेली आहे. अन्न कोणाला खायचंय? जेवण कोणाला करायचंय? तुम्हाला करायचंय. आणि तुम्ही ते जेवण करायचं सोडून जर दुसऱ्याला, ज्याला भूकच लागलेली नाही, त्या व्यक्तीला जर तुम्ही अन्न खाऊ घालायला गेलात, तर त्या ठिकाणी काय होणार आहे? त्याला त्या अन्नाची किंमत पण कळणार आहे. अन्न पण व्यर्थ जाणार आहे आणि तुमची सुद्धा भूक भागणार आहे. बरोबर. तर या 3-4 गोष्टीचं नुकसान होणार आहे. आणि असं जर होत असेल, तर आपल्याला थोडंसं विवेक करायचं आणि ह्या सर्व गोष्टीतून बाजूला निघायचं आहे आपल्याला. आणि विशेष करून मला एक गोष्ट खास सांगायची आहे तुम्हाला, आपल्या नातेवाईकांना तर कधीही काही सांगायला जाऊ नका. तुम्ही जर त्या ठिकाणी जर काही सांगायला गेलात, कारण त्यांच्या मनामध्ये जे तुमची अगोदरची जी इमेज असते, त्या इमेजनुसारच ते तुमचा हिशोब घालत असतं. कारण तुम्ही अगोदर कसे होता हे त्यांना माहिती आहे. तुम्ही अगोदर त्यांच्याशी बसत उठत होता. अगोदर त्यांच्यासोबत तुमचे चांगले संबंध होते. त्यांच्यासोबत बसून तुम्ही खाल्लेलं पिलेलं आहे. आणि आता तुम्ही
साधनेच्या मार्गावरती लागलात, तुम्ही भक्त झालात, तुम्हाला काहीतरी ज्ञानाची प्राप्ती झाली. पण त्यांना झालेली नाही ते. आणि दुसरी गोष्ट, त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व माहिती नाही. त्या गोष्टीचं काय मूल्य आहे ते पण त्यांना माहिती नाही. आणि त्या गोष्टीचं मूल्य समजून घेऊन तुम्ही थोडासा प्रवास करायला लागलात, की ऑटोमॅटिकली ह्या सर्व गोष्टी व्हायला सुरुवात होतात. माझ्या शेजारी बसलेला व्यक्ती जर थोडं पुढं जात असेल आणि काहीतरी मोठ्या गोष्टी सांगत असेल, तर मी काय करणार, अगोदरची माझ्याबरोबरची जी त्याची हिस्ट्री आहे त्याच्यानुसारच मी त्याचा हिशोब घालणार. पण मला हे समजत नाही, की तो आता साधना करत काहीतरी प्रवास करत 4 पावलाने पुढे गेलेला आहे आणि त्या क्षेत्रामधलं काहीतरी अनुभव त्याने प्राप्त केलेला आहे. काहीतरी त्याने त्या क्षेत्रातली स्थिती प्राप्त केलेली आहे. योग्यता प्राप्त केलेली आहे. हे माझ्या डोक्यात येत नाही ते. मी आयुष्यभर काय करणार, फक्त त्याचं जी जुनी हिस्ट्री आहे माझ्याकडं, त्या हिस्ट्रीनुसारच त्याचा हिशोब करणार. हिस्ट्रीनुसारच त्याच्याशी व्यवहार करायला बघणार मी. तर ह्या गोष्टी होतातच होतात. त्यामुळं तुम्हाला सर्वात पहिल्यांदा नातेवाईकांना तर कधीही सांगायला जाऊ नका. आणि नातेवाईकामध्ये सुद्धा त्याच लोकांना तुम्ही सांगा, ज्या लोकांना त्या गोष्टी पटवू शकतात आणि जे आपल्या जीवनात त्या गोष्टी स्वीकारायला तयार आहे. त्यांनाच ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. तिथे तो आध्यात्मिक गोष्टी योग्यता बघितल्याशिवाय चालल्या सांगायच्या पण नसतात आणि सांगता येत पण नाहीत. त्यामुळे तुम्ही जी गोष्ट करत आहात, त्या गोष्टीला जर आपण शास्त्रानुसार जर पाहायला गेलं, तर ती पूर्णपणे चुकीची आहे. आपण कुठल्याही गोष्टीचं ज्ञान ज्यावेळेस समोरच्याला देतो, त्यावेळेस त्या गोष्टीचं महत्त्व त्याला किती आहे, किती किंवा ती गोष्ट त्याला किती पटू शकते किंवा त्या गोष्टीला तो किती ॲक्सेप्ट करू शकतो आणि त्या गोष्टीला तो किती व्हॅल्यू देऊ शकतो, या सर्व गोष्टी जाणल्याशिवाय आपण त्या गोष्टी सांगायच्या पण नसतात. तुम्ही तुमची उंची वाढवत राहा. तुम्ही तुमच्या मार्गावरती प्रवास करत राहा. तुम्ही तुमची साधना करत राहा. तुम्ही तुमची भक्ती करत राहा. तुम्ही तुमची उपासना करत राहा. आणि हे सर्व करत तुम्ही पुढे जात राहा. स्वतःची उन्नती करून घ्या. स्वतःची प्रगती करून घ्या. ज्यावेळेस तुम्ही शिखरावरती जाऊन पोहोचणार, त्यावेळेस तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही, की ह्या सर्व गोष्टीचं असं आहे. मी समजून घ्यायला स्वतः तयार होती त्यावेळी. म्हणून मी स्वतःहून तुम्हाला विचारायला येतो मी. मी स्वतःहून तुम्हाला विचारायला येतो, की बाबा मला पण सांग. तर ती गोष्ट अगोदर तुम्हाला प्राप्त करायची आहे आणि स्वतः पोट भरून खाल्ल्यानंतर मग लोकांना अन्नदान करायचा विचार करायचा. आणि समाजामध्ये जर सांगायला जात असाल, तर तुम्ही ज्याला सांगत आहात, तुम्हाला ज्याला वाटत आहे, की याची प्रगती व्हायला पाहिजे, याची पण उन्नती व्हायला पाहिजे, याची पण साधना व्हायला पाहिजे, याचं पण आत्मकल्याण व्हायला पाहिजे. समजा असं जर झालं, प्रत्येकानेच तुमची गोष्ट ऐकली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे करायला सुरुवात केली त्यांनी आणि अख्ख्या भारतभरामध्ये तुम्ही सांगितलं सर्वांना आणि सर्वांनी तुमचं ऐकून त्या पद्धतीची साधना उपासना सुरू केली आणि सर्वच आत्मकल्याणाच्या मार्गावरती निघाले. सर्वच आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती निघाले. सर्वांनाच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. आत्मबोध जर झाला सर्वांनाच, तर हा सृष्टीचा जो प्रपंच आहे भगवंतानी रचलेला, हा कोण चालवणार? प्रत्येक बैल जर भगवान शंकराचा नंदी व्हायला लागला, तर शेतामध्ये नांगर कोण ओढणार? त्यामुळे अशा काहीतरी गोष्टी करून आपल्याला स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही तीच वेळ आपल्या साधनेसाठी वाहून द्या, आपल्या भक्तीसाठी, नामस्मरणासाठी वाहून द्या आणि आपली उन्नती करून घ्या, आपली प्रगती. तर एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पत्नी, आई, लहान भावाची पत्नी आणि बहीण घरात सतत भांडत असतात. आईचे दोन्ही सुनाशी जमत नाही. बहीण आईला सतत भडकवत असते. मी खूप वेळा सर्वांना एका ठिकाणी बसून समजावले आहे, पण कोणीही समजून घेण्यासाठी तयार नाही. याच्या कटकटीला वैतागून भाऊ 4 महिने घर सोडून गेला होता. आई खूप समजदार आहे, पण अशी का वागत आहे समजत नाही. दोन्ही सुना पण खूप नम्र आहेत, पण अचानक सर्वांची समज कुठे जाते आहे समजत नाही. मी खूप वैतागलो आहे. खूप डिप्रेशनमध्ये आहे. प्लीज मला उपाय सांगा. राधाकृष्ण पवार, लातूरवरून या दादाने आपल्याला हा प्रश्न केलेला आहे. तर ज्या दादाने आपल्याला प्रश्न केलेला आहे, त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, की तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे. स्वामी मी काय करू भाग 1. तो व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे पाहून घ्यायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये जे उपाय सांगितलेले आहेत, ते उपाय तुम्हाला करायला सुरुवात करायची. मुख्यत्वाने त्या व्हिडिओमध्ये जी पंचाहुती सांगितलेली आहे आणि आरती जी करायला सांगितलेली आहे, ती तुम्हाला दररोज सुरू करायची आहे. आणि त्यासोबतच स्वतःमध्ये तुम्हाला काही परिवर्तन करून घ्यावं लागेल. जी काही घटना घडलेली आहे, त्यातून तुम्हाला एक गोष्ट शिकावी लागेल. तुमचा भाऊ 4 महिने घर सोडून गेल्यानंतर सुद्धा घरातील स्त्रियांना जर समज येत नसेल, समजत नसेल आपण कसं वागावं ते, तुम्ही अनेक वेळा त्यांना सर्वांना समोर बसून समजावून सांगून सुद्धा जर त्यांना समजत नसेल की आपण काय करायला पाहिजे, जर गोष्टी क्लिअर होत नसतील, तर तुम्हाला एक परिवर्तन करायचं आहे. त्यांच्या भांडणामध्ये कुठेही सहभाग तुम्हाला घ्यायचा नाही. ना पत्नीचं घराणं ऐकायचं आहे तुम्हाला, ना आईचं ऐकायचं. ह्या दोघांपासून तुम्ही अलिप्त व्हा आणि ज्यावेळेस भांडणं पेटतात ना, त्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडा
आणि कुठेही शांत ठिकाणी जाऊन बसा तुम्ही आणि घरातला विचार करायचं सोडून द्या तुम्ही पहिल्यांदा. काय करत असतील ते, काय बोलत असतील, काय भांडणं करत असतील, असं वागत आहेत, तसं वागत आहेत, जे काही गोष्टी आहेत ना ह्या सर्व गोष्टी खोडून टाका. डिलीट मारा डोक्यातून आपल्या पूर्णपणे. पूर्ण ह्याचं चिंतनच बंद करून टाका. ते काय करत आहेत मला काही देणं घेणं नाही त्याच्याशी. मला फक्त माझ्या समोर जेवढं काम आहे, माझ्या अंगावर जेवढे जबाबदारी आहेत तेवढंच करणं मला माहिती आहे. बाकी त्यांचं जे आहे त्याच्यामध्ये मी नाही. तर तुम्ही असं समजून घ्या, की महाभारतामध्ये ते एक पार्ट वेगळं चालू आहे आणि तुमची जी भूमिका आहे ती केवळ रामायणापुरती मर्यादित आहे. तुम्हाला रामायण सोडून महाभारतामध्ये शिरायचं नाही. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि आपली भूमिका काय आहे? आपल्याला कशा प्रकारचे काम करायचे एवढंच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि त्याप्रकारे आपण चालत राहायचं. तुमच्या विचारसरणीमध्ये जे सहभागी होते त्यांना सोबत घेऊन चालायचं तुम्हाला. बाकी ज्यांना तुमचे विचार पटत नाहीत, तुम्ही सांगितलेलं ज्यांना कळत नाहीये, तुम्ही समजावून सांगितल्यानंतर सुद्धा ज्यांना कळत नाहीये, त्यांना सांगायचं सोडून द्या, त्यांना समजावायचं सोडून द्या, सर्व सोडून द्या. त्या ठिकाणी आपली कसलीही भूमिका नाही. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो. महाभारत चालू आहे. दुर्योधन वाटेल तसं वागत चाललेलं आहे. धृतराष्ट्र त्याचं ऐकून काही पण करत सुटलेले आहेत. हां, अशी सगळी परिस्थिती आहे. हाताबाहेर परिस्थिती जायला लागलेली आहे. श्रीकृष्ण समजावायला गेलं तर त्यांना सुद्धा त्यांनी बंदीगृहात टाकण्याचा प्रयत्न केला होता. बंदी बनवण्याचा प्रयत्न केला होता. अशा गोष्टी होत असतील आणि त्यावेळेस जर भगवंताने विचार केला, की या ठिकाणी श्रीकृष्णाऐवजी आपण श्रीराम बनून जाऊया, तर काय होईल त्या ठिकाणी? महाभारतात जर श्रीराम येऊन उभा राहिले ना, तर काय होईल माहिती आहे का? तर त्या ठिकाणी एकच गोष्ट होईल. ज्या पद्धतीने हे 14 वर्ष वनवासाला गेले, ज्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक होणार होतं, त्या दिवशी ते वनवासाला गेले निघून. तरीही त्यांची काही तक्रार नाही. आणि वनवासाला गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी लंकेवरती आक्रमण करायचं ठरवलं, सीतामातेला रावण घेऊन गेला होता आणि लंकेवरती आक्रमण करून रावणाचा वध करण्याचा निर्णय ज्यावेळेस प्रभू श्रीरामाने घेतला होता, त्यावेळेस बिभीषण श्रीरामांना शरण आला होता. श्रीरामांना शरण आल्यानंतर बिभीषणाचा राज्याभिषेक केलं श्रीरामाने. त्यावेळेस हनुमानजी बघत होते फक्त आणि हनुमंताने विचारलं, की अजून रावणाला मारायचं आहे प्रभू. रावणाला जाऊन आपण मारणार आहोत, अजून मारलेलं नाही त्याला, मारायचं आहे आणि त्या अगोदरच तुम्ही याचा राज्याभिषेक केलेला आहे. मी रावणाच्या गादीवरती तुला बसवतो म्हणून. जर समजा उद्या जर असं झालं, तुम्ही बिभीषण तुम्हाला शरण आलं म्हणून तुम्ही लंका त्याला दान दिलेली आहे, हे ऐकून उद्या जर रावण तुम्हाला शरण आला, तर तुम्ही काय करणार? तर त्यावेळेस प्रभू श्रीराम काय म्हणाले माहिती आहे का? प्रभू श्रीराम म्हणाले, जर ही गोष्ट ऐकून जर रावण उद्या मला शरण येत असेल, तर मी माझी अयोध्या त्याला द्यायला तयार आहे. आणि असे विचार घेऊन जर तुम्ही महाभारतामध्ये जाऊन उभा राहत असाल, तर त्या ठिकाणी तुमचं काय होईल? सगळं लुबाडून घेतलं जाईल मग तुमचं. मग त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की तो जो पार्ट चालू आहे, तो महाभारताचा पार्ट आहे आणि तुम्ही जे जीवन जगत आहात, ते रामायणातलं जीवन आहे. त्यामुळं रामाला महाभारतामध्ये शिरायचं नाही आहे. हां, महाभारतातून रामायणामध्ये जे यायला तयार आहे, त्यांना तुम्हाला सोबत घ्यायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि त्यांच्या भांडणामध्ये पडणं बंद करा. त्यांचा विचार पूर्णपणे सोडून द्या. जर ते समजून घ्यायला तयार नसतील, तर पूर्ण स्टॉप करून टाका विषय. क्लोज करून टाका त्यांचा विषय. समजावायला जाऊ नका आणि त्यांचं कोणाचं ऐकू सुद्धा नका काही. आणि घरात काहीतरी जरा कुटकुट चालू झाली असं दिसलं तुम्हाला, की तुम्ही सरळ एकांत ठिकाणी जाऊन शांत राहा. स्वतःला शांत ठेवा. तर एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर पुढचा प्रश्न घेऊ शकतो. तर आपल्याकडे जे सर्व प्रश्न आपण घेतले होते, ते सर्व पूर्ण झालेले आहेत. आता इथून पुढे स्वामी मी काय करू या सिरीजचे भाग प्रत्येक शनिवारी येत राहणार आहेत. तुमचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील, ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न नक्की करू. तर आताच व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया स्वामी मी काय करू या सिरीजच्या पुढील भागामध्ये नवीन प्रश्नासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी